गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक गोष्ट जर तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यात असा बदल होईल जो तुम्ही कधीही कल्पना केली नसेल। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण गुरुपौर्णिमा विशेष अशी एक सेवा जाणून घेणार आहोत जी केल्याने गुरुकृपा तुमच्यावर कायम राहते। गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या आशीर्वादाचा असतो। या दिवशी तुम्ही फक्त ही एक सोपी सेवा करा। यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। स्वच्छ अंघोळ करून आपल्याला आपल्या देवघरामधील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्या फोटोला आपल्याला अष्टगंध, धूप, दीप आणि दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्वामींच्या फोटोला पिवळी फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर अत्यंत साधा सोपा असा हा प्रभावी उपाय करायचा आहे। जरी हा उपाय साधा असला तरी त्याचा प्रभाव खूप आहे। त्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा, तरच आपल्याला त्याचे फळ मिळणार आहे। या दिवशी तुम्ही फक्त ही एक सोपी सेवा करा। या सेवेसाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो देवघरासमोर ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला पूर्ण श्रद्धा, विश्वासाने, शांत मनाने स्वामींचा हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे। तर हा मंत्र असा आहे की ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ। हा मंत्र आपल्याला 21 वेळा पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि श्रद्धेने म्हणायचा आहे। ही सेवा पूर्ण श्रद्धेने केल्याने तुमच्या अडचणी हळूहळू दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते। खूप लोकांना याचा अनुभव सुद्धा आलेला आहे। ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांचे अडथळे दूर झाले आहेत आणि जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आली आहे। तुम्हीही स्वामींना आपले गुरु मानत असाल, स्वामींची सेवा मनापासून करत असाल, तुम्हाला कोणतीही सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही ही 5 मिनिटाची सेवा नक्की करून पहा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतील। परंतु कोणतीही सेवा करताना पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने करा, तरच आपल्याला स्वामी आपले फळ देतील। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना। धन्यवाद।